दुपारी सांगितलं की अॅनिव्हर्सरी आमची झाली, त्याचबरोबर आपले 500 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. ते पण तुमच्यामुळे. आपली छोटीशी जर्नी आता थोडी मोठी झाली आणि त्या जर्नीमध्ये तुम्ही सगळेजण सहभागी होता. स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये पाटील फॅमिली नोमान. तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मेन गोष्ट म्हणजे असं झालं की 4-5 दिवसापासून ब्लॉग नाही बनवलेला. लग्नाचा आमचा वाढदिवस 15 मे म्हणजे बुधवारी झाला. 4 दिवस झाले. आम्ही काही सेलिब्रेट नाही केलं. सेलिब्रेट तसं पण आम्ही नाही करत काय एवढं मोठं. छोटीशी पेस्ट्री वगैरे आणतो, बस एकामेकाला विश करतो असंच. नाहीतर कुठं बाहेर असंच जातो. पण त्या दिवशी नाही झालं पॉसिबल, कारण दर्शची पण तब्येत खराब होती 2 दिवसापासून. माझा गेल्या आठवड्यापासून बॅक पेन होत होता. शिजर झाल्यामुळे भरपूर त्रास होतो. जसं वातावरण इकडे बदलतो ना त्याप्रमाणे खूप त्रास होतो. तर आजारीच होतो, कुठे गेलेलोच नाही मी आणि सेलिब्रेट पण नाही केलेले. आणि त्याच दिवशी सांगायचं झालं तर आपले 500 सबस्क्रायबर पूर्ण झाले. तो एक आनंद होता. त्याचबरोबर एकाच दिवसाला दोन्ही पण. मेन म्हणजे ब्लॉग बनवायचाच होता, असं की सेपरेट पण नाही, कारण पॉसिबलच नाही झालं. तब्येत ठीक नसल्यामुळे ते नाही शक्य झालं. पण चांगली गोष्ट आहे ते पण झालं. त्याचबरोबर ती दुसरी गोष्ट म्हणजे आपले 500 सबस्क्रायबर पूर्ण झाले. तर सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. तुमच्या सपोर्टमुळे, तुमच्यामुळे म्हणजे आमचे 500 सबस्क्रायबर पूर्ण झाले. ह्या आताच्या ह्याच्यात एवढं काय बोलतो आपण लगेच पूर्ण होणं म्हणजे शक्य नसतं. सुरुवातीला ज्याने युट्यूब चॅनल काढले असेल त्या टायमाला नवीन सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे आपण जेव्हा नवीन बघायला सुरुवात केलेली त्याच्यामुळे पटापट. पण जेव्हा आपली न्यू जर्नी मी आता स्टार्ट केली तर त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी एवढं सपोर्ट केलं त्याबद्दल खूप सारं धन्यवाद. सगळ्यांनी एवढं भरभरून प्रेम दिल्याबद्दल. आणि प्लीज असंच आमच्यावरती लक्ष ठेवा, असू द्या. छोटीशी सुरुवात होती, छोट्याशा ह्याच्यापासून. आता ठीक आहे 500 झालेत, त्याचं पण सेलिब्रेशन नाही केलं आम्ही. सचिनला काय बोलायचं आहे? सचिन म्हणा तुम्ही. मला बोलायचं म्हणजे की तुमचं असंच सहकार्य आमच्यासोबत असू द्या. आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. नक्की सबस्क्राईब करा आणि बरोबर दुसऱ्यांना पण शेअर करा. खूप काय बोलतो आपण छोट्याशा गावातून आलेली एकदम छोटीशी फॅमिली. जास्त टाइम सचिन न झाले, इथं आम्हाला 2च वर्ष झाली लग्नाची. 7 वर्ष आम्हाला गावालाच झाली सगळी. बोल सबस्क्राईब करा सर. बोला अशाच आमच्या चॅनलला भरभरून प्रेम द्या सर. भरभरून प्रेम द्या. नाही बरोबर आहे, कारण तो सेलिब्रेशन करायचा होता. तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर शेअर करायचं होतं की 500 सबस्क्रायबर तुमच्यामुळे कम्प्लीट झालेत. कारण तुम्ही या फॅमिलीचे मेंबर आहात. तर तुमचं मनापासून खूप सारं धन्यवाद. तर राहून गेलं तर ठीक आहे, म्हटलं आज बनवूया. असंच थोडं बरं वाटतंय, फ्रेश वाटतंय त्याच्यामुळे. आणि त्याच्यातच दर्श पण सतत होता. टेस्ट असतात, खूप अभ्यास असतो लहान मुलांना पण. काय म्हणतात बॅगेत जास्त त्यांचं वजन नाही, पण त्या बॅगेमध्ये जे पुस्तकं वह्या असतात त्यांचा एवढा ओझ आहे. मुलं कॅरी नाही करू शकत पाठीवरती. जर आई वडील त्यांच्या क्लासपर्यंत सोडायला गेले तर खूप ओझा होतो त्यांना होते, पण त्याच्या पाठीला होतो तो जास्त. तर ठीक आहे, तुमच्या मनापासून आभार. तर तुला काय आणखीन काय म्हणायचं आहे? आणि दुसरं काय, हे काल बाबांनी आमच्या लाडू दिलेत. आम्ही काही सेलिब्रेट नाही केलेलं त्यासाठीच. हा पहिला लाडू तुमच्यासाठी, सगळ्यांसाठी. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही केलं त्यांनी पण. माझ्या दर्शला पहिला भरवतो. आणि थोडंसं का तुला पाहिजे होता ना. जास्त नको दादा, तू पण बरं. हा मग नको पप्पा नाही तू दर्शला पप्पा नको भरवायला. बरोबर नको तर त्याला देतो की. आणि मला कोण भरवणार मग? मला नाही तू भरवलास.
तर मंडळी दुपारी सांगितलं की अॅनिव्हर्सरी आमची झाली, त्याचबरोबर आपले 500 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. ते पण तुमच्यामुळे आपली छोटीशी जर्नी आता थोडी मोठी झाली आणि त्या जर्नीमध्ये तुम्ही सगळेजण सहभागी होता, त्यामुळे सगळ्यांचा धन्यवाद. आणि सचिन आता आम्हाला दर्शला आणि मला आणि इव्हन ते पण चाललेत बाहेर घेऊन. कशासाठी तर आईस्क्रीम पार्टी देणार आहेत. आम्ही तसं पण केक वगैरे कट नाही करत, असं नॉर्मल असं आमचं. दर्श खूप खुश झालाय कारण आजारी असल्यामुळे त्याला थंड काहीच नाही खायला मिळायचं आणि गरमी प्रचंड झाली तर त्याला थंड पाणी पण नाही मिळायचं, प्यायला साधं पाणी मिळायचं. साधं पाणी त्याच्या घशातून काही काढी उतरेल असं व्हायचं. तर तेच आपली 500ची फॅमिली कंप्लीट झाली, त्यासाठी छोटंसं सेलिब्रेशन. ते आम्ही एकमेकाला थोडंसं विश करतो, हॅपी अॅनिव्हर्सरी. हा आणि मला हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. अॅनिव्हर्सरी मध्ये तू असल्यामुळे. तर आता जाता येत आम्ही सेलिब्रेशन आईस्क्रीम खायला. दुसरं काय नाही, छोटीशी शॉपिंग करणार ना. तर बसतेच. दश काय करतोस दश? पप्पा मला शॉपिंगला आणला नाही. तुला नाही. काय आहे तो? फ्रूट बाउल आहे. वाकडा आलाय तो. का तसाच आहे सर्व? सचिनने मला शॉपिंगला आलेली, पण मी कधीही मला जरी शॉपिंग करायला गेली ना तर तिथे घरासाठी ज्या वस्तू ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या मी कधीही बघते. जर ऑफरला असल्या किंवा कशा काय तर त्या मी नक्की बघते, कारण मला खूप अशा गोष्टींची आवड असते सजावट करण्याची. म्हणजे ज्या सिरामिक वस्तू असतील, काचेच्या असतील, काहीही, तर म्हणजे घरी एक त्याचा स्टॉक बनवून ठेवणं, जास्त या कपाटात लावून ठेवणं मला खूप आवडतं. तर मी कधीही गेली तर त्या बघत असते काय काय वेगळं आलेलं आहे त्या शॉपमध्ये किंवा कसं काय. अगदी एक एक वस्तू मी बघित असते, जसे की चहाचे कप किंवा ग्लास, वाईन ग्लास, या सगळ्या गोष्टी, ज्यूससाठी त्या बॉटल्स असतात त्या. कारण इकडे अरबमध्ये ना, म्हणजे गल्फमध्ये सिरॅमिक आयटम ज्या असतात ना त्या खूप सुंदर सुंदर असतात. कारण ही लोक भांडी एक म्हणजे आपण बरीच वर्ष वापरतो असं नाही, त्यांना नवीन नवीन गोष्टी घ्यायला खूप आवडतात. त्याच्यामुळे इकडे खूप छान छान असे असतात. ते अंडे ठेवण्यासाठी देखील काहीतरी वेगळं डिफरंट होतं. पण मी नाही घेतलं कारण माझ्याकडे आहे मोठा सेट ज्याच्यामध्ये 30 अंडी राहतात. त्याच्यानंतर इथे प्लास्टिकचे डबे होते, पण हा नॉर्मल स्टॉक असतो तसाच होता. तर तेच बघत होते. त्याच्यानंतर एक 4चा सेट होता आणि एक 8चा सेट होता, पण प्राइस वाईज पण डिफरंट होतं. क्वालिटी इतकी काही खास नव्हती, पण होते. मी असेच बघते जे किचनमध्ये मला पण अशा जुन्या वस्तू एकदम झाल्या तर मी पण काढून टाकते. आणि आपण भारतीय असलो तर आपल्याला माहिती आहे आईस्क्रीमच्या डब्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम नाही दिसणार तर दुसरं काहीतरी. हा ज्युसर होता 3 सेटचा, म्हणजे आपण ह्याच्यात वेगवेगळे ज्यूस किंवा सरबत बनवून फ्रीजमध्ये आपण स्टोअर करू शकतो, म्हणजे स्टॉक ठेवू शकतो. जेव्हा आपल्याला पाहिजे तर आपण ते काढून पिऊ शकतो. मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे युट्यूबला असं रील्सना वगैरे बघितलेलं आहे की बाहेर असं करतात म्हणून. तर 3चा सेट होता, पण प्लास्टिकचा होता, एवढा काही खास नव्हता. प्राइस प्रमाणे तो नव्हता, त्याच्यामुळे मग ते पण सोडून दिलं. त्याच्यानंतर कंटेनर्स होते, म्हणजे याच्यामध्ये उरलेलं जेवण वगैरे ठेवू शकतो. त्याच्यानंतर कपडे बघायला वरती गेलो. नाईट सूटचा खूप सारा कलेक्शन आला होता, मला घ्यायचंच होतं. पण झालं काय, त्याच्यामध्ये भरपूर कलर्स होते, डिफरंट व्हरायटीच्या सगळ्या होत्या. प्रिंट आउट प्लेनमध्ये होते, नॉर्मल कपडा कॉटनमध्ये होतं, कलर वाईज या प्लेनमध्ये होतं. पण साईज वाईज खूप प्रॉब्लेम होत होती, त्याच्यामुळं मग मी
एक दोन पीस काढले जे मला चांगले वाटले, ट्राय करून बघितले, पण ते एकदम झोल्यासारखे होत होते. झोलं म्हणजे माहितीये की कम्फर्टेबल नव्हते. हा एक ब्लॅक सूट पण मला म्हणजे खूप आवडला होता. त्याच्यानंतर तिथे शोधून म्हणजे बरेच व्हरायटी होते. हा पण एक छान होता, कलरफुल एकदम. पण तेच होत होतं की साईज एकदम अशी अवेलेबल चांगली मिळतच नव्हती माझी मापाची. एक दोन पसंत आले पण सचिनना पसंत नव्हत्या. गुच्चीचा होता, असं ओरिजिनल नाही पण होता. त्याच्यानंतर असंच काही शोधाशोध केली, इकडे तिकडे बघितलं. नंतर मग एक दोन टॉप पण घेतले मी, ते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेन. मी दर्श तिथे हात लावून बघत होता की इथं पाणी आहे. मी म्हटलं हात नको नंतर करंट लागेल. काय असं मध्ये आईस्क्रीमला नाही, गर्दी भयानक होती, बसायला जागाच नव्हती. मग म्हटलं जाऊ दे, कारण दर शुगर टेस्ट आहे तर त्याचा रिव्हिजन पण घ्यायचा होता मला. फालतू मध्ये टाइम जाईल. मग शॉप मधून घेऊन आलो. म्हणजे बोलत होते डबा घ्यायला, डबा नाही घेतला दर्शमुळे, कारण डबा घेतला की दर्शच्या दिवसभर अगदी तोच खात असतो. त्याची कुठे ती आहे? माझी आहे. मग पडते खाली. कसे आहे? बटरस्कॉच आहे. मला दिलेली, मला सगळ्यात कमी पैसे ओले दिले ना. चॉकलेट इकडे दाखव. मम्मीची बघ. कुल्फी सांगितलेली, कुल्फी पिस्ता कुल्फी चांगली भेटते. कधी गेली तर डब्यातली पण सांगतात. दर्श तुला बाऊल जा घेऊन ये, पडेल नाही तर ते जा. दाखव. ही माझी आहे पिस्ता फ्लेवर, चांगली लागते. पण ही चोकोबार सारखी आहे. दर वेळेला कुल्फी टाईप म्हणतो. मलाई आहे ती, मलाई कुल्फी पिस्ताचू. बघ खाऊ. हा